अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी मुंबईतील गणेश भक्त सज्ज दिसत आहेत। मी सध्या लालबाग परळ भागातील गणेश मंडळाच्या एरियामध्ये आहे, जिथे मोठ्या प्रमाणात गणेश भक्त गणरायाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि आपला बाप्पा अधिकाधिक सुंदर दिसावा यासाठी डिझायनर वस्तू खरेदी करत आहेत। डिझायनर फुलं असतील, आर्टिफिशियल फ्लावर असतील, ते खरेदी करत आहेत। आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत, त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगाल, गणपती बाप्पा मोरया काय थीम आहे यावर्षी गणेश? थीम गणेशाची आहे की 12 ते 16 फुटाचं गुफा बनवलेली आहे। गुफेमध्ये झील लावणार आहे आणि झीलमध्ये फिश टँक वगैरे सगळं अशी झील आहे। तर इथे स्पेशालिटी म्हणजे यांची या दुकानाची आहे की इथे गणपतीचे पट्टे मिळतात। हे पट्टे पूर्ण मुंबईमध्ये मस्जिदला वगैरे कुठेही मिळत नाहीत। त्या पट्ट्यासाठी खास स्पेशल मी आज आलेलो आहे आणि उद्या गावी जाऊन ही थीम बनवायची आहे। ते गणपतीचे पट्टे। अजून किती प्रकारचे काय काय साहित्य खरेदी केले? साहित्य खूप खरेदी आहे। साहित्य याच्यामध्ये कुंडल आहेत, सगळं संपूर्ण साहित्य मी आता खरेदी करून आलेलो आहे। गणपतीची कुंडलं घेतली आहेत, गणपतीला दुर्वा घेतल्या आहेत, गणपतीचा जास्वंद घेतला आहे। हे संपूर्ण मी टोटल साहित्य आता घेऊन आलेलो आहे। हां, ही शाल घेतली आहे, हे जास्वंद घेतलं आहे, हे आता मी अलग अलग प्रकारचे पट्टे घेतले आहेत गोल्डनचे सगळे। मी सगळं सामान शोधून आणतो, म्हणजे मी खूप हे कुंडल घेतलेलं आहे। हे खास बनवून घेतलं मी आत्ता देवासाठी, गणपतीसाठी। हे मुंबईच्या गणपतीसाठी बनवून घेतलेलं आहे, गावासाठी छोटं घेतलेलं आहे संपूर्ण। तर आपण पाहू शकतो गणेशाची किती उत्साह गणेशाच्या आगमनाचा इथे नागरिकांमध्ये दिसत आहे। आपल्यासोबत अजूनही काही गणेश भक्त इथं लालबागच्या मार्केटमध्ये आहे। काय सांगाल, काय थीम असणार आहे गणपतीची आणि काय उत्साह आहे यावर्षी? यावर्षी आम्हाला कसं आहे की आता गणपती येतात, वर्षामध्ये एकदा येतात, तर सर्वांना एकदम मजा वगैरे येतो आहे। तर यावर्षी पण एकदम धूमधामचा हिसाबून आम्ही गणपती आणणार। काय असणार आहे थीम? आमच्या घराचा असणार लालबागचा राजा। लालबागचा राजा? हे लालबागचा राजा, आमच्या घराचा पण लालबागचा राजाच असणार। आणि काय काय साहित्य खरेदी केलं सध्या? आता तरी आम्ही इकडून आम्ही आता बंगडी घेतात आणि बाकीचे ज्वेलरीज वगैरे आम्ही इकडूनच घेतल्यात। तर कोणाला पण किंवा पण पाहिजे असणार तर तुम्ही इकडनं घेऊ शकतात ज्वेलरी वगैरे। आणि हा वर्षी पण धूमधाम करून आम्ही गणपतीला आणणार। ज्वेलरी असेल, गणरायाचा पट्टा असेल, त्यानंतर आर्टिफिशियल फ्लावर असतील आणि आर्टिफिशियल जे हार आहेत ते सुद्धा या लालबाग परळच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात गणेश भक्त गणरायाला सजावटीचं साहित्य घेण्यासाठी लालबाग परळच्या या मार्केटमध्ये जमलेले आहेत। कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।